70व्या वर्षी ही 7 कामे करता येत नसतील तर ही धोक्याची घंटा आहे. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. मित्रांनो, तुमचे वय 70 वर्षांच्या आसपास आहे का किंवा तुमच्या घरात कोणी 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ आहेत का? जर होय, तर आजची ही माहिती खूप लक्ष देऊन ऐका. कारण 70व्या वर्षी शरीर अचानक कमजोर होत नाही, तर अनेक वर्षांपूर्वीपासूनच संकेत देऊ लागते. जर या वयात तुम्हाला ही 7 साधी कामे करता येत नसतील, तर समजून घ्या की शरीर धोक्याची घंटा वाजवत आहे. आणि वेळेवर लक्ष दिले नाही तर पुढे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा खरी आरोग्यविषयक टिप्स तुम्हाला रोज मिळत राहतील. चला, वेळ न घालवता सुरुवात करूया. क्रमांक 1. आधाराशिवाय 10 ते 15 मिनिटे चालता येणे. 70व्या वर्षी चालणे थांबता कामा नये. जर एखादी व्यक्ती काठी, भिंत किंवा कोणाच्या आधाराशिवाय 10 ते 15 मिनिटे चालू शकत नसेल, तर हे पायांच्या स्नायूंची कमजोरी, नसांमध्ये कडकपणा किंवा हृदयाच्या समस्येचे लक्षण असू शकते. अनेक वेळा ही अवस्था गुडघ्यांच्या समस्यांशी, नसांमधील ब्लॉकेज किंवा हृदयाच्या सुरुवातीच्या आजारांशी संबंधित असते. जसे की कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे थोडे चालल्यावरच थकवा आणि श्वास लागतो. जर 5 ते 10 मिनिटे चालतानाही श्वास लागतो, तर त्वरित तपासणी करावी. क्रमांक 2. आधाराशिवाय खुर्चीतून उठता येणे. हा एक सोपा टेस्ट आहे. खुर्चीवर बसा आणि हाताचा आधार घेता उठण्याचा प्रयत्न करा. जर ते शक्य होत नसेल, तर हे स्नायूंच्या गंभीर कमजोरीचे लक्षण आहे. ही अवस्था वयानुसार होणाऱ्या स्नायूंच्या क्षीणतेचे, सार्कोपेनिया, संकेत असू शकते. 70व्या वर्षी स्नायू कमजोर होणे सामान्य आहे, पण इतके कमजोर की उठणेही कठीण होणे म्हणजे शरीर आतून वेगाने कमजोर होत आहे. क्रमांक 3. वारंवार पडणे किंवा संतुलन बिघडणे. मित्रांनो, जर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला वारंवार चक्कर येते किंवा चालताना संतुलन बिघडते, तर हे फक्त कमजोरीचे लक्षण नसून मेंदू आणि नसांशी संबंधित समस्येचे संकेतही असू शकते. जसे की पार्किन्सन डिसीज किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी सारख्या समस्यांमध्ये संतुलनावर परिणाम होतो. वारंवार पडल्यामुळे पुढे हाड तुटण्याचा धोका देखील वाढतो. मित्रांनो, तुम्ही ही माहिती कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. क्रमांक 4. श्वास घेण्यास त्रास होणे. पाया चढताना किंवा थोड्याशा मेहनतीतच श्वास लागणे हे सामान्य वयाचा भाग नाही. हे फुफ्फुस किंवा हृदय कमजोर असल्याचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, कॉप्र, किंवा हार्ट फेल्युअरमध्ये अशी लक्षणे दिसतात. जर श्वास घेताना शिळेसारखा आवाज येत असेल किंवा रात्री झोपताना श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. क्रमांक 5. स्मरणशक्ती कमी होणे. मित्रांनो, 70व्या वर्षी थोडी विस्मरणता सामान्य असते. पण जर एखादी व्यक्ती वारंवार तीच गोष्ट विचारत असेल, घराचा रस्ता विसरत असेल किंवा ओळखीच्या लोकांना ओळखण्यात अडचण येत असेल, तर हे अल्झायमर रोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. हा आजार हळूहळू मेंदूच्या पेशींना कमजोर करतो. वेळेवर ओळख झाल्यास औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल करून त्याचा वेग कमी करता येतो. क्रमांक 6. थकवा आणि कमजोरी. जर एखादी व्यक्ती सकाळी उठल्यावरही थकलेली वाटत असेल, दिवसभर ऊर्जा नसते आणि लहान कामातही दम लागतो, तर हे रक्ताची कमतरता, व्हिटॅमिनची कमतरता किंवा थायरॉइडसारख्या समस्यांचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ, ॲनिमियामध्ये शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे सतत थकवा जाणवतो. क्रमांक 7.
भूक कमी लागणे किंवा पटकन वजन कमी होणे। जर कोणत्याही प्रयत्नाशिवाय वजन वेगाने कमी होत असेल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका। हे पचनाच्या समस्या, लिव्हरचे आजार किंवा कधीकधी कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते। उदाहरणार्थ, लिव्हर सिरोसिसमध्ये भूक कमी होते। चला मित्रांनो, आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, काय करावे? जर या 7 पैकी 2-3 लक्षणे दिसत असतील तर घाबरण्याची गरज नाही, पण सतर्क होणे खूप आवश्यक आहे। मग काय करावे? क्रमांक 1, वर्षातून किमान एकदा फुल बॉडी चेकअप करा। क्रमांक 2, दररोज 20 ते 30 मिनिटे हलकी चाल, वॉक करा। क्रमांक 3, प्रोटीनयुक्त आहार घ्या। क्रमांक 4, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची तपासणी करून घ्या। क्रमांक 5, मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी वाचन, संभाषण आणि विचार करणाऱ्या गोष्टी करा। कुटुंबाची जबाबदारी। अनेक वेळा ज्येष्ठ लोक आपली तब्येतीची समस्या लपवतात। त्यामुळे कुटुंबाने लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे। ते आधीसारखे चालू शकतात का? त्यांची स्मरणशक्ती कमी होत आहे का? ते जास्त शांत किंवा एकटे राहू लागले आहेत का? वेळेवर लक्ष देणे हीच खरी सेवा आहे। मित्रांनो, तुम्ही ही माहिती कुठून पाहत आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, 70 वर्षांचे वय म्हणजे शेवट नाही, तर जीवनातील सर्वात शांत आणि सुंदर काळ असू शकतो। पण जर ही 7 कामे करण्यात अडचण येत असेल तर त्याकडे वयामुळे आहे म्हणून दुर्लक्ष करू नका। शरीर आधी संकेत देते, नंतर समस्या निर्माण होते। त्यामुळे वेळेवर समजून घ्या। जर तुमच्या घरात 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ असतील तर ही माहिती त्यांच्यासोबत नक्की शेअर करा। कमेंटमध्ये लिहा, तुम्ही किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ या 7 पैकी किती कामे सहज करू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।